मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरमध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला दोन प्रेशर फाइंड आउट करायचे आहेत, एक ॲब्सोल्यूट प्रेशर आणि एक गेज प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरला आपण टोटल प्रेशरसुद्धा म्हणतो. थोडक्यात तुम्हाला मी आयडिया देतो की ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सपोज मी एक टँक घेतला, ओके, आणि ह्या टँकमध्ये समजा मी काय घेतलं, एक लिक्विड घेतलं, सपोज वॉटर घेतलं, बरोबर, ओके. आता तुम्हाला जर मी विचारलं की ह्या टँकमध्ये ह्या ठिकाणी आपण एक पॉईंट सिलेक्ट केला, ए नावाचा पॉईंट सिलेक्ट केला, तर ह्या ए पॉईंटवरती टोटल किती प्रेशर ॲक्ट होत आहे असा जर क्वेश्चन मी तुम्हाला विचारला तर त्याचा आन्सर काय असेल, टोटल प्रेशर ॲक्ट ऑन द पॉईंट ए. मग हे जे टोटल प्रेशर तुम्ही काढणार आहे ए पॉईंटवर ॲक्ट होणार, हे टोटल प्रेशर म्हणजेच काय असणार आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर त्या पॉईंट एवर ॲक्ट होणार. मग ते किती असेल, आता ह्या ए पॉईंटवर कोण कोण प्रेशर अप्लाय करते तर तुम्हाला माहिती आहे, हा वॉटर, ज्या वॉटरची हाईट, वॉटर कॉलमची हाईट किंवा लिक्विड वॉटर सरफेसपासून ह्या पॉईंटची डेप्थ आपण किती मानूया, एच. मग हा जो वॉटर कॉलम आहे, लिक्विड कॉलम आहे, तो किती प्रेशर अप्लाय करतो हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपल्याला झालेलं आहे, किती, एच रो जी. आणखी कोण प्रेशर अप्लाय करते ह्या पॉईंटवर, वॉटर तर करतोयच, आणखी जर ॲटमॉस्फिअर, एअर ना, मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण कशाने दाखवूया, पी नॉटनं. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर अप्लायड बाय द वॉटर कॉलम, ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, ए पॉईंटचं टोटल प्रेशर पी विच इज ऑल्सो कॉल्ड एज ए ॲब्सोल्यूट प्रेशर अँड टोटल प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए इज पी नॉट प्लस एच रो जी. ओके. आता हा पॉईंट जर मी आणखी खाली घेतला तर काय होणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर तेवढंच असणार आहे पी नॉट, पण हा पॉईंट मी खाली घेतल्यामुळे हाईट काय झाली, हाईट कुठून मोजतोय आपण, इथून लिक्विड किंवा वॉटर सरफेस पासून इथून हाईट मोजतो, हाईट इन्क्रीज झाली ना, हाईट इन्क्रीज झाल्यामुळे वॉटर कॉलमचं किंवा लिक्विड कॉलमचं प्रेशर पण इन्क्रीज होणार, त्यामुळे ऑब्व्हियसली टोटल किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर ह्या ए पॉईंटवर ॲक्ट होणार पण इन्क्रीज होणार. लक्षात येतंय. आपण रूल काय तयार केला, जेवढं तुम्ही ह्या लिक्विड सरफेस पासून डेप्थला जाल तेवढं प्रेशर इन्क्रीज होतंय. ओके, ॲज डेप्थ इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, नंतर मी काय घेतलं, हा जो ए पॉईंट आहे तो इथं घेतला, म्हणजे लिक्विड सरफेसवर. आता पॉईंट जो आहे तो लिक्विड सरफेसच्या बाहेर आलाय, बरोबर, त्यामुळे आता लिक्विड तर ह्या पॉईंटवरती प्रेशर अप्लाय करणार नाही, फक्त कोण अप्लाय करणार, ॲटमॉस्फिअर अप्लाय करणार. ओके, नंतर हा पॉईंट जर मी इथून इथं घेतला, म्हणजे मी काय झालं, लिक्विड सरफेसच्या बाहेर गेलो, म्हणजे हाईट काय केली, इन्क्रीज केली. ओके, आता मी एअरमध्ये वरती निघालोय, मग आपल्या माहिती जसं मी वर जाईन तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या पॉईंटवर ॲक्ट होणार काय होतं, डिक्रीज होतं. हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलंय. ओके, कारण ह्या ठिकाणी ह्याच्या वरती जेवढं ॲटमॉस्फिअर आहे ते सगळं प्रेशर अप्लाय करणार ना. आता जर पॉईंट मी ए इथं घेतला तर ह्या ए पॉईंटवरती इथून वरचं ॲटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय करणार, खालचं ॲटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय करू शकणार नाही. त्यामुळे मला सांगा, ह्या इथून जिथंपर्यंत ॲटमॉस्फिअर आहे त्या हाईटपेक्षा इथून त्या ॲटमॉस्फिअर पर्यंतची हाईट काय आहे, कमी आहे, ही हाईट कमी आहे आणि ही हाईट काय जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की इथंपर्यंत ॲटमॉस्फिअर आहे, तर ही हाईट कशी आहे, जास्त आहे, आणि ही हाईट कशी आहे, कमी आहे. आता ह्या पॉईंटवरती ह्या हाईटनं प्रेशर अप्लाय केलं होतं, एवढ्या ॲटमॉस्फिअरिक कॉलमनं, एवढ्या एअर कॉलमनं प्रेशर अप्लाय केलं होतं. आता ह्या पॉईंटवरती एवढा एअर कॉलम प्रेशर अप्लाय करणार, म्हणजे ऑब्व्हियसली ह्या पॉईंटवर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी असणार आहे. म्हणजे आपण यात आणखी काय सांगितलं, जशी तुमची अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईट वाढेल तसं प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. असे दोन रिझल्ट आपल्याला मिळाले. पुन्हा एकदा, जेवढं तुम्ही लिक्विड सरफेसपासून खाली जाल डेप्थला तेवढं प्रेशर वाढणार, आणि जेवढं तुम्ही हाईटला जाल, अल्टिट्यूडला जाईल, वरती जाल, तेवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होणार. त्यामुळे आपल्याला ह्या डेरिव्हेशनमध्ये असा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे प्रेशरचा असा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे जो डेप्थ आणि अल्टिट्यूड दोघांचं फंक्शन असेल. म्हणजेच ते जे प्रेशर आहे, जो तुम्ही आता एक्सप्रेशन किंवा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे, तो फॉर्म्युला, ते प्रेशर डेप्थ आणि अल्टिट्यूड दोघांचं फंक्शन असणार. म्हणजे काय, तर प्रेशर आपल्याला माहिती आहे डेप्थ आणि अल्टिट्यूड दोघांच्या प्रमाणे काय होते, चेंज होते. मग ते एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे, हे आपलं टार्गेट आहे. ओके, ठीक आहे. आता आपण डेरिव्हेशन आपलं काय करूया, स्टार्ट करूया. मग त्यासाठी आपण एक काय घेणार, एक टँक घेणार आपण, आणि ह्या टँकमध्ये लिक्विड म्हणजे आपण काय घ्यायचं, पुन्हा वॉटरच घ्यायचं. सो दिस इज द वॉटर. आणि नंतर आपण काय करणार, ह्या वॉटरपासून एक इमॅजिनरी सिलेंडर तयार करणार, इमॅजिनरी सिलेंडर ऑफ वॉटरचाच असणार आहे. मग हा काय झाला, त्या इमॅजिनरी सिलेंडरचा फेस झाला, म्हणजे टॉप सरफेस.
ही काय झाली त्या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट, आणि हा त्या झाला बॉटम सरफेस, म्हणजे आपण म्हणूया बेस म्हणूया किंवा बॉटम सरफेस त्या सिलेंडरचा. आणि फेस आणि बॉटम किंवा टॉप सरफेस हा जो फेस आहे आणि हा जो बेस आहे, फेस आणि बेस दोघांचा एरिया किती आपण मानूया ए, दोघांचा एरिया सेमच आहे. लक्षात आलं? ओके. आणि हा काय झाला तुमचा एअर वॉटर इंटरफेस. एअर वॉटर इंटरफेस म्हणजे काय, इथून वरती काय असणार आहे एअर आणि खालती काय असणार आहे वॉटर. सो दिस इज एअर वॉटर इंटरफेस. ओके. तर आपल्याला असा फॉर्म्युला तयार करायचा आहे प्रेशरचा, ज्या प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये असं पण म्हणूया की ते प्रेशर डेप्थ आणि अल्टिट्यूड दोघांचं फंक्शन असेल. आपलं टार्गेट आहे फाइंड आउट द फॉर्म्युला फॉर प्रेशर विच इज ए फंक्शन ऑफ बोथ डेप्थ अँड अल्टिट्यूड. मग त्यासाठी आपण काय करूया, एक इमॅजिनरी सिलेंडर वॉटरचा आपण इमॅजिन केला, नंतर काय करणार आपण एक व्हर्टिकल ॲक्सिस आपण इथं कन्सिडर करायचा. सो दिस इज अ व्हर्टिकल ॲक्सिस, आणि ॲक्सिसला आपल्याला माहिती आहे एक रेफरन्स पॉईंट किंवा ओरिजिन असतो, आणि जो एअर वॉटर इंटरफेस आहे त्याला आपण काय म्हणायचं ओरिजिन किंवा रेफरन्स पॉईंट. सो दिस इज द रेफरन्स पॉईंट ऑफ दिस व्हर्टिकल ॲक्सिस. आणि सगळे डिस्टन्सेस तुम्ही ह्या रेफरन्स पॉईंटपासून काय करणार मेजर करणार. आणि आपल्याला माहिती आहे ऑब्व्हियसली डाऊनवर्ड डिस्टन्सेस निगेटिव्ह असणार आणि अपवर्ड डिस्टन्सेस हे कसे असणार पॉझिटिव्ह असणार, हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. मग हा जो टॉप सरफेस आहे सिलेंडरचा ज्याचा एरिया किती आहे ए, आणि हा जो बॉटम सरफेस आहे त्याचा पण एरिया किती आहे ए. ह्या टॉप सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स आपण किती मानूया x1. तर हे डिस्टन्स एवढं काय झालं x1 बघा इथून इथपर्यंत. लक्षात आलं? ओके. आणि नंतर हा जो बॉटम सरफेस आहे ह्या बॉटम सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स आपण किती मानूया x2. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी x1 इज ग्रेटर दॅन x2. कसं काय, तर डाऊनवर्ड डिस्टन्सेस कशा आहेत निगेटिव्ह आहेत, तर मग x1 निगेटिव्ह असणार x2 निगेटिव्ह असणार. मग इथून जर तुम्ही मेजर केलं फॉर एक्झाम्पल 0 -1 -2 x1 किती आला -2 -3 -4 आणि x2 किती आला -5 आला फॉर एक्झाम्पल. तर -2 मोठा आहे का -5 मोठा आहे, तर आपल्याला माहिती आहे ना -2 हा मोठा असणार -5 पेक्षा, म्हणजेच x1 इज ग्रेटर दॅन x2. आणि ही काय झाली तुमच्या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट. मग हाईट तुम्ही कशी काढणार, तर ह्या डिस्टन्समधून हे डिस्टन्स काय करणार मायनस करणार, कारण x1 मोठा आहे x2 लहान आहे, मोठ्यातून लहान वजा करा x1 - x2 वी गेट h इज ए हाईट. हे सगळ्यांना समजलं का बघा. ओके. कारण आपण रेफरन्स पॉईंट किंवा ओरिजिन कुठं मानलाय, तर एअर वॉटर इंटरफेस आहे त्या एअर वॉटर इंटरफेसला आपण काय मानलाय ओरिजिन मानलाय. ठीक आहे. इथे साहेब कोणाला शंका आहे का बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. आता हे वॉटर जे आहे ते वॉटर कसं आहे स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे आपण म्हणूया की स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, रेस्ट आहे, ते वॉटर फ्लो होत नाही. कारण आपण हायड्रोस्टॅटिक्स ही या ब्रँचचा आपण स्टडी करतो, हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं. आता वॉटर जर रेस्ट असेल तर त्यामुळे हा वॉटरपासून तयार केलेला सिलेंडर पण रेस्ट असणार आहे. तो ना अपवर्ड डायरेक्शनला जाणार ना डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार. म्हणजेच ह्या सिलेंडरवर ऍक्ट होणारा नेट फोर्स किती असेल 0 असेल. नेट फोर्स 0 म्हणजे काय, टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. कारण हा सिलेंडर कुठंच जात नाही, डिस्प्लेस होत नाही. कारण हे तुमचे जे वॉटर आहे ते वॉटर कसं आहे रेस्ट आहे, म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, स्टेशनरी आहे. मग सिलेंडर पण कसं असणार आहे इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. मग त्याच्यावरती जेवढे काही फोर्सेस ऍक्ट होतील ते सगळे फोर्सेस बॅलन्स असणार आहेत. मग पहिल्यांदा आपण या सिलेंडरवर ऍक्ट होणारे फोर्सेस काढूया. ओके. पहिला फोर्स काय असणार आहे, हा जो टॉप सरफेस आहे या टॉप सरफेसच्या वर काय एवढं काय वॉटर आहे, आणि त्या वॉटरचं काहीतरी वेट असेल, आणि त्या वेटमुळे ह्या टॉप सरफेसवरती एक फोर्स ऍक्ट होतो, आणि तो फोर्स म्हणजे कुठला F1 बार. F1 बार म्हणजे टॉप सरफेसच्या वरती जे लिक्विड आहे त्या लिक्विडनं अप्लाय केलेला डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स टॉप सरफेसवर. ओके. आता जो बॉटम सरफेस आहे त्या बॉटम सरफेसच्या खाली पण काय वॉटर आहे, ते वॉटर काय करणार त्या बॉटम सरफेसला काय करणार अपवर्ड डायरेक्शनला पुश करणार, म्हणजे ते फोर्स अप्लाय करणार, आणि तो फोर्स किती असणार आहे F2 बार असं आपण मानूया. ठीक आहे. F1 बार आणि F2 बार. F2 बार म्हणजे काय, बॉटम सरफेसच्या खाली जे लिक्विड आहे त्या लिक्विडनं अप्लाय केलेला अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स, दॅट इज F2 बार. 2 फोर्सेस झाले. अजून कुठला फोर्स राहिला, तर ह्या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचं काहीतरी मास असेल, ते मास आपण किती म्हणूया स्मॉल m. फक्त कुठलं वॉटर घ्यायचं इमॅजिनरी सिलेंडरच्या आतलं. आणि ह्या इमॅजिनरी सिलेंडरच्या आत जे वॉटर आहे त्या वॉटरवर तुमची अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करणार डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय द अर्थ म्हणजेच काय असणार आहे त्या वॉटरचं सिलेंडरच्या आतल्या वॉटरचं काय असणार आहे स्वतःचं वेट. कारण वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि वेट कुठून ऍक्ट होतो, तर फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि डायरेक्शन काय असते वेटची किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे अगेन डाऊनवर्ड. मग ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून सिलेंडरच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ऍक्ट होणार, आणि तो फोर्स म्हणजे काय असणार आहे त्या वॉटरचं वेट असणार आहे, आणि ते किती असणार आहे mg बार.
कारण मास स्केलर आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेक्टर आहे. टोटल आपण म्हणूया की ह्या इमॅजिनरी सिलेंडरवर किती फोर्स ॲक्ट झाले? 3. F1 डाऊनवर्ड, F2 अपवर्ड, mg डाऊनवर्ड. पण आपण काय सांगितलं, तुमचं जे वॉटर आहे, लिक्विड आहे, ते स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये असल्यामुळे हे सगळे फोर्सेस बॅलन्स्ड असणार. बॅलन्स्ड म्हणजेच काय? टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. ओके, मग टोटल अपवर्ड फोर्स किती आहे? एकच आहे. कुठला? F2 बार, त्याची मॅग्निट्यूड F2 इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. दोन आहेत, F1 आणि mg. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूडची आपण ॲडिशन करतो. मग F1 आणि mg ची काय केली पाहिजे? ॲडिशन केली पाहिजे. आणि F1 प्लस mg वी गेट टोटल डाऊनवर्ड फोर्स. ओके, बट आता मला सांगा, ह्या टॉप सरफेसच्या वरती जे लिक्विड आहे ते काय करते? टॉप सरफेसवर F1 एवढा फोर्स अप्लाय करते वेटमुळे, ह्या लिक्विडच्या वेटमुळे. आणि हा जरा ज्या टॉप सरफेसचा एरिया, तर आपल्यामध्ये फोर्स अपॉन एरिया इज अ प्रेशर. त्यामुळे ह्या टॉप सरफेसवर ऍक्ट होणारं प्रेशर P1 किती असणार आहे? F1 अपॉन A. आणि बॉटम सरफेसचं प्रेशर किती असणार आहे? P2 इज इक्वल टू फोर्स किती बॉटमवर? F2 अपॉन बॉटमचा एरिया A. ओके, ह्याच्यावर F1 किती असणार आहे? A ला इकडे आला, P1 इंटू A, दॅट इज F1. F1 किती आला? P1 इंटू A. आणि F2 किती येणार? A ला इकडे आला, P2 इंटू A. ह्या दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. अजून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळू शकते? मासची. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती असणार आहे? रोला व्हीला इकडे घ्या, रो इंटू व्ही. लक्षात आलं? मग M मिळाला तुम्हाला, F1 मिळाला, F2 मिळाला, F1 F2 आणि M. ह्या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय होईल? F2 ऐवजी P2A, F1 ऐवजी P1A प्लस M ऐवजी काय ना? रो इंटू व्ही. रो म्हणजे डेन्सिटी, व्ही म्हणजे त्या सिलेंडरचा व्हॉल्यूम, इंटू G ॲज इट इज. सॉल्व करा. P1 इंटू A प्लस रो इंटू व्ही. व्ही म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम, आणि सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो? तर एरिया इंटू हाईट, एरिया इंटू हाईट इंटू G म्हणजेच P1A प्लस रो इंटू एरिया. आता हाईट किती आहे? हो का, हाईट x1 मायनस x2 इंटू G. एचची व्हॅल्यू पुट केली x1 मायनस x2. आणि इकडे काय असणार आहे? P2 इंटू A. A and A gets cancelled. So we get final expression, that is pressure P2 is equal to P1 plus rho G इथल्या into x1 minus x2. आणि हे जे इक्वेशन तुम्हाला प्रेशरचं मिळालंय ते इक्वेशन डेप्थ आणि अल्टिट्यूड दोघांचं काय फंक्शन आहे. ओके, मग ह्या इक्वेशनवरून, ह्या एक्सप्रेशनवरून तुम्ही आणखी 2 इक्वेशन तयार करू शकता. एक इक्वेशन म्हणजे हे प्रेशरचे इक्वेशन आहे, त्यामुळे मिळणारे 2 इक्वेशन सुद्धा प्रेशरचे असणार आहे. पण एक प्रेशर तुम्ही कुठं फाइंड आउट करणार? लिक्विड सरफेसच्या डेप्थला. आणि एक कुठं फाइंड आउट करणार? अल्टिट्यूडला, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अशी 2 प्रेशरची इक्वेशन आपण काय करणार? ह्या इक्वेशनवरून फाइंड आउट करणार. सो आपण काय लिहू शकतो? धिस इक्वेशन, हे जे आपल्याला इक्वेशन मिळाले, धिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू फाइंड प्रेशर below the liquid surface and in the atmosphere. ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता? लिक्विड सरफेसच्या खाली प्रेशर फाइंड आउट करू शकता आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पण प्रेशर फाइंड आउट करू शकता. त्यामुळे इथून पुढे पुन्हा 2 केसेस असणार आहेत. केस नंबर 1 कुठे घ्यायची? बिलो द लिक्विड सरफेस. ओके, आणि केस नंबर 2 कुठं असणार आहे? इन द ॲटमॉस्फिअर. त्यामुळे हे व्यवस्थित इक्वेशन लिहून घ्या. समजले का बघा तुम्हाला? ठीक आहे. आता केस नंबर 1 आपण स्टार्ट करूया. ओके, आता थोड्या वेळापूर्वी आपण काय केलं? हे इक्वेशन फाइंड आउट केलं. आता ह्या इक्वेशनवरून आपण काय करणार आहे? 2 केसेस बघणार आहे. पहिली केस आहे टू फाइंड आउट द प्रेशर P कुठं? बिलो द लिक्विड सरफेस ॲट डेप्थ H. लिक्विड सरफेसच्या खाली डेप्थ H ला आपण एक पॉईंट सिलेक्ट करायचा आणि त्या पॉईंटला आपण प्रेशर फाइंड आउट करायचं.
ठीक आहे. डायग्रॅम मला सांगा, ही जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम कशी चेंज होईल? हा झाला तुमचा वॉटर किंवा लिक्विड सरफेस इथं, बरोबर. आणि हा लिक्विड सरफेस म्हणजे तुमचा काय असणार आहे? रेफरन्स पॉईंट, जिथून तुम्ही सगळे डिस्टन्सेस मेजर करणार आहे. आणि तुम्ही काय करणार आहे? ह्या लिक्विड सरफेसपासून डेप्थ एचला खाली जाणार. मग लिक्विड सरफेसपासून तुम्ही समजा इथं एचला पोहोचला, सो दिस इज पॉईंट. आणि ह्या पॉईंटला तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रेशर पी फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे हा जो इमॅजिनरी सिलेंडर आहे तो तुम्हाला कुठून ड्रॉ करावा लागेल? तर लिक्विडच्या सरफेसपासून ड्रॉ करावा लागेल. कारण आपण क्लिअरली मेन्शन केलं की प्रेशर आपल्याला लिक्विडच्या सरफेसपासून खाली डेप्थ एचला फाइंड आउट करायचा आहे. तर हा सिलेंडर थोडासा वरती शिफ्ट करा आणि त्या सिलेंडरचा टॉप सरफेस आहे तो कुठं आला पाहिजे? लिक्विडच्या सरफेसवर आला पाहिजे. दिस इज द टॉप सरफेस ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. दिस इज द बॉटम सरफेस. लक्षात आलं? टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस. आणि आपल्याला ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रेशर पी. पण आपल्याला माहिती आहे बॉटम सरफेसला प्रेशर किती असतं? P2. हे किती असणार आहे? P2, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण नाव दिले पी. म्हणजे आपलं टार्गेट आहे टू फाइंड आउट द पी. आणि जे पी आहे त्या पीलाच आपण म्हणणार आहे ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा टोटल प्रेशर. नंतर टॉप सरफेसचं प्रेशर किती आहे? P1. P1. पण जे किती असणार आहे? इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. का? तर ह्या टॉप सरफेसच्या वर कोण आहे? वॉटर नाही, एअर आहे. आणि एअरनं अप्लाय केलेलं प्रेशर म्हणजे काय असतं? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळे P1, कारण इथं काय होतं? P1 म्हणजे कुणाचं प्रेशर होतं? तर ह्या टॉप सरफेसच्या वर लिक्विड होतं ना, ते लिक्विडचं प्रेशर होतं. आता ह्याच्यावर तर लिक्विड नाही, ह्याच्यावर काय? ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती असणार आहे? P0. ठीक आहे. आणि डिस्टन्सेस आपण इथूनच मोजणार आहे ना. सो दिस इज अपर रेफरन्स पॉईंट ऑर ओरिजिन. मग मला सांगा टॉप सरफेसचं डिस्टन्स ओरिजिन पासून किती होतं? x1. पण तुमचा टॉप सरफेस कुठं आलाय? लिक्विडच्या सरफेसला म्हणजे रेफरन्स पॉईंटवरच आलाय. त्यामुळे x1 ची व्हॅल्यू किती होणार? ऑब्व्हियसली 0. कारण डिस्टन्स तुम्ही इथून मोजताय आणि x1 म्हणजे ह्या टॉप सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स ते किती आलं? 0. आणि x2 म्हणजे काय असणार आहे? बॉटम सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स. आता इथून हे डिस्टन्स किती आहे? तर आपण काय सांगितलंय? इथून खाली आपण किती आलोय? तर आपण h डेप्थला खाली आलोय. कारण इथून लिक्विड सरफेस पासून एच डेप्थला ह्या पॉईंटला आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे हे डिस्टन्स म्हणजे बॉटम सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स किती असणार आहे? एच असणार आहे. पण त्या एचला आपण काय म्हणणार? -h. असं का म्हणणार? कारण आपल्याला माहिती आहे हा व्हर्टिकल ॲक्सिस आहे आणि हा रेफरन्स पॉईंटपासून खालचे डिस्टन्स आपण निगेटिव्ह मानतो. ओके. मग आपल्याला काय काय मिळालं मला सांगा? x1 मिळाला 0, x2 मिळाला -h, P1 मिळाला P0 आणि P2 किती मिळाला? P मिळाला. लक्षात येते? ठीक आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्या आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. पुट इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 बिकम्स P2. P2 इज इक्वल टू P इज इक्वल टू P1 इज इक्वल टू P0 प्लस रो जी. रो म्हणजे काय? ह्या लिक्विडची, कारण सिलेंडर अजून लिक्विडमध्येच आहे, लिक्विडची किंवा वॉटरची डेन्सिटी G इंटू x1. x1 किती आहे? 0 मायनस x2 x2 किती आहे? -h. हे मायनस मायनस प्लस. सो वी गेट फायनल आन्सर P इज इक्वल टू P0 प्लस हा झाला h इंटू रो जी. h रो जी. सो दिस इज द प्रेशर P ॲट ए डेप्थ h बिलो द लिक्विड सरफेस. लक्षात आलं? आणि हा जो P आहे ह्या Pलाच आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट प्रेशर और टोटल प्रेशर बिलो द लिक्विड सरफेस ॲट डेप्थ h. लक्षात आलं? ठीक आहे. आता आता आणखी एक गोष्ट मी करतो. ह्या P0ला जर मी इकडे घेतलं तर काय होईल? P मायनस P0 इज इक्वल टू h रो जी. P म्हणजे काय? ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट डेप्थ h. P0 म्हणजे काय? मायनस P0. P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. इज इक्वल टू किती आला? h रो जी. दिसतोय का बघा तुम्हाला? h रो जी. ओके. h रो जी. मग तुम्ही जर इथं बघितलं तर ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा काय डिफरन्स आहे ना. सो डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज नोन ॲज गेज प्रेशर. याला आपण म्हणतो गेज प्रेशर. जी किती आहे? h रो जी. बघा मी आपल्याला दोन्ही मिळालं. ॲब्सोल्यूट प्रेशर पण मिळालं, डेप्थ
एचला आणि गेज प्रेशर पण मिळालं. गेज प्रेशर म्हणजे सिम्पली काय असतं, ॲब्सोल्यूट आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा डिफरन्स असतो. म्हणजे थोडक्यात ॲब्सोल्यूटमधून ॲटमॉस्फेरिक मायनस करा, जे मिळेल ते काय असणार आहे तुमचं गेज प्रेशर. ओके, क्लिअर झालं. मग अशा तऱ्हेने आपण काय केलं, हा फॉर्म्युला मी ह्या ठिकाणी लिहून घेतो. कुठला, ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस. किती आला फॉर्म्युला, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. ओके, आता आपण ॲब्सोल्यूट प्रेशर कुठं फाइंड आउट करायचं, लिक्विड सरफेसच्या वरती. मग त्याला आपण म्हणणार आहे केस नंबर 2. त्यासाठी मी हे पुसून टाकतो, व्यवस्थित तुम्ही लिहून घेतला असेल. नंबर 2 ची डायग्राम इथं काढतो मी ह्या ठिकाणी. ओके, ठीक आहे. मग हे आपण काय घेतलं, पुन्हा एकदा लिक्विड किंवा आपण वॉटर घेतलं. ओके, तर आपल्याला कुठं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे, अबाव द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेसच्या वरती. हा लिक्विड सरफेसच्या वरती फाइंड आउट करायचा आहे ॲट डिस्टन्स डी. इथून वर तुम्ही किती जाणार, डी डिस्टन्स जाणार. समजा मी इथून इथपर्यंत डी डिस्टन्सला ह्या पॉईंटला पोहोचलो, तर मला ह्या पॉईंटला प्रेशर फाइंड आउट करायचा आहे. तर हा जो इमॅजिनरी सिलेंडर आहे तो तुम्हाला आता वरती घ्यावा लागेल. म्हणजे ह्याचा जो बॉटम सरफेस आहे तो लिक्विडच्या सरफेसवर घेतला पाहिजे आणि जो टॉप सरफेस आहे तो ह्या पॉईंटला घेतला पाहिजे, ज्या पॉईंटला तुम्हाला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. तर तुमचा सिलेंडर असा होणार आता. So this is the imaginary cylinder. ओके, आता ह्या इमॅजिनरी सिलेंडरची जी हाईट असणार आहे ती हाईट आपण किती मानूया, डी मानूया. का, तर आपल्याला लिक्विड सरफेसपासून डी डिस्टन्सवर म्हणजे ह्या पॉईंटला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. आणि जे प्रेशर फाइंड आउट करायचं त्या प्रेशरला आपण पी म्हणले ना. ओके, आणि टॉप सरफेसचं प्रेशर किती असतं, P1 असतं. त्यामुळे P1ची व्हॅल्यू किती झाली, पी. बॉटम सरफेसचं प्रेशर किती आहे, P2. बघा P2. आता ते किती असणार आहे, तर मला सांगा ह्या पॉईंटच्या वरती सगळं काय एअर आहे. हा सिलेंडर जो तुम्ही तयार केला आहे तो सुद्धा एअरचा सिलेंडर आहे, लक्षात येते. त्यामुळे डेन्सिटी जी तुम्ही घेणार आहे ती डेन्सिटी आता एअरची घ्यायची, वॉटरची किंवा लिक्विडची घ्यायची नाही. कारण पूर्णपणे सिलेंडर तुमचा लिक्विडच्या बाहेर म्हणजे एअरमध्ये आहे. त्यामुळे ह्या पॉईंटपासून वर जिथपर्यंत ॲटमॉस्फिअर आहे तिथपर्यंत काय एअर आहे ना. त्यामुळे ह्या पॉईंटवर कोण प्रेशर अप्लाय करणार, पूर्ण ॲटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय करणार. त्यामुळे P2 ची व्हॅल्यू काय होणार, पी नॉट. ह्या पॉईंटवर जे प्रेशर असणार आहे P2 तेच म्हणजे काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ह्या पॉईंटचं प्रेशर P1 जे तुम्हाला फाइंड आउट करायचं म्हणून त्याला मी नाव दिलं P. नंतर x1. x1 म्हणजे काय, टॉप सरफेसचं डिस्टन्स ओरिजिन पासून. मग ओरिजिन पासून हे डिस्टन्स किती आहे, तर D आणि प्लस D, कारण वरती आपण पॉझिटिव्ह मानतो. आणि x2 म्हणजे काय, बॉटम सरफेसचं ओरिजिन पासून डिस्टन्स जे किती असणार आहे, 0. कारण बॉटम सरफेस कुठं आलाय, ओरिजिनवर आलाय. ओके, मग आपल्याला काय काय व्हॅल्यू मिळाले, x1 मिळाला D, x2 मिळाला 0, P1 मिळाला P आणि P2 मिळाला P नॉट. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करा, अगेन इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 बिकम्स P2 ची व्हॅल्यू काय घ्यायची, P नॉट इज इक्वल टू P1. P1 किती आहे, तर P प्लस रो जी x1. ओके, x1 किती आहे, D मायनस x2 किती आहे, 0. सॉल्व केल्यावर काय मिळणार तुम्हाला, P नॉट इज इक्वल टू P प्लस रो जी डी. पण आपल्याला P नॉट नको, आपल्याला P पाहिजे. P म्हणजे काय, ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट ए डिस्टन्स D अबाव द लिक्विड सरफेस. ह्या पॉईंटचं प्रेशर पाहिजे, P पाहिजे. मग काय करायचं, ह्या टर्मनं इकडे काय करा, मायनस करा. मग फायनल आन्सर काय होईल आपलं, P नॉट मायनस हे इकडे गेल्यावर मायनस झालं, रो जी डी इज इक्वल टू P. सो P इज इक्वल टू P नॉट मायनस रो जी डी. आणि हा जो रो जो तुम्हाला मिळाला डेन्सिटी ती कुणाची आहे, एअरची आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण तुमचं सिलेंडर आता वॉटरमध्ये नाही, सिलेंडर कुठं आहे, एअरमध्ये. आतापर्यंत ह्या दोन केसमध्ये आपण डेन्सिटी कोणाची घेतली होती, वॉटरची किंवा लिक्विडची घेतली होती. त्यामुळे रो एअर इंटू जी डी. सो दिस इज ॲब्सोल्यूट प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस अँड दिस इज ॲब्सोल्यूट प्रेशर बिलो द लिक्विड सरफेस. हे दोन्ही काय आहेत, ॲब्सोल्यूट प्रेशर आहेत. मग दोन्ही जर एक्सप्रेशन तुम्ही बघितली तर तुम्हाला एक गोष्ट समजेल, ज्याप्रमाणे तुम्ही डेप्थला जाल खाली
त्याप्रमाणे एच काय होणार, इन्क्रीज होणार, आणि एच इन्क्रीज झाल्यामुळे ही टर्म इन्क्रीज होणार, आणि ही टर्म इन्क्रीज झाल्यामुळे ॲब्सोल्यूट प्रेशर बिलो द लिक्विड सरफेस इन्क्रीज होणार. आणि सुरुवातीला आपण सांगितलं होतं जशी तुमची डेप्थ वाढणार लिक्विडच्या खाली तसं तुमचं ॲब्सोल्यूट प्रेशर इन्क्रीज होणार. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय होते, जेवढं तुम्ही वर जाल म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटला गेला तर डी काय झाला, इन्क्रीज झाला. जेवढा तुमचा डी इन्क्रीज होईल तेवढी ही टर्म काय होणार, इन्क्रीज होणार. तेवढी ही टर्म काय होणार, तुमची डिक्रीज होणार. कारण पी नॉट मधून तुम्ही हे काय करता, मायनस करता ना, म्हणजे जेवढी ही टर्म वाढणार ना तेवढी ही टर्म काय होणार, कमी होणार. म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस डिक्रीजेस ॲज हाईट इन्क्रीजेस. हाईट म्हणजे डी जसा वाढत जाईल तसं तुमचं ॲब्सोल्यूट प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस कमी होणार, डिक्रीज होणार. कळते का बघा, हे आपले दोन काय आहेत, कन्क्लुजन आहेत. आणि केस नंबर 1 ची ही डायग्राम आहे आणि केस नंबर 2 ची ही डायग्राम आहे. दोन्ही डायग्राम समजल्या का बघा. ओके, म्हणजे सुरुवातीला आपण जे सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि पुस्तकामध्ये मी जर बघितलं तुम्हाला हे सेम फॉर्म्युले तुम्हाला दिसतील. अशा तऱ्हेने आपण एक महत्त्वाचा पॉईंट कव्हर केला, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, रेफरन्स पॉईंट तुम्ही इथंच घ्यावं लागेल तुम्हाला, किंवा ओरिजिन जे काय तुम्ही म्हणाल ते रेफरन्स पॉईंट कुठं, तर एअर वॉटर इंटरफेसला, म्हणजे ह्या ठिकाणी. ओके, आता बऱ्याच ठिकाणी सांगतात की पहिल्या केसमध्ये रेफरन्स पॉईंट इथं घ्या आणि ह्या केसमध्ये रेफरन्स पॉईंट इथं घ्या. असं नाही, रेफरन्स पॉईंट सेमच असणार. दिस इज द रेफरन्स पॉईंट, एअर वॉटर इंटरफेस. कळालं. मग फायनल रिझल्ट पाठ करा. काय रिझल्ट असणार आहे फायनल आपला, सी लेवलपासून जसं तुम्ही वर जाल ॲटमॉस्फिअरमध्ये तसं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी होणार. आणि जेवढं तुम्ही लिक्विड सरफेसपासून आत जाल, खाली जाल, थोडक्यात तुम्ही जेवढं आत समुद्रामध्ये जाल तेवढं काय होणार, प्रेशर तुमच्यावरती ॲक्ट होणार, इन्क्रीज होणार, म्हणजे वाढणार. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा पॉईंट स्टार्ट करूया. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे ॲप दिलेलं आहे ते ॲप काय करा, तुम्ही डाउनलोड करा.